आपल्या घरात गांजा सापडत आहेत, मटणाचं मटण असेल, शिकायचं साहित्य, मात्र तो पोलिसांना सापडत नाहीयेत. काय एकंदरीत मिलीभगतचा आरोप होतोय पोलिसांवर. आपण जर बघितलं असेल तर इतिहासात जेवढ्या कारवाई झाल्या नाही तेवढ्या कारवाया या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारांवरती या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार हे या ठिकाणी करत आहेत. कुणाला यामधून सोडण्यात येणार नाही आणि त्यांनी ज्या ज्या काही गुन्हे केले असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली. त्याचा शोध असोसिएशन सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल. नाही, त्यावर देखील कारवाई करण्यात येईल, निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. सर्व याची सखोल चौकशी चालू आहे आणि जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक घटना या दिसत आहेत. मागील काही दिवसात जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेले आता पुन्हा येताना दिसत आहेत. या संदर्भात देखील काही चौकशी आणि काही याच्यातले अनेक व्हिडिओ हे जुन्या काळातले आहे. आपण जर बघितलं, सरकार ह्या ठिकाणी सक्रियपणे काम करत आहे, पोलीस प्रशासन देखील काम करत आहे. त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी समोर येत आहेत. पण एक आरोपी जो फरार आहे ज्याच्यावर सातत्याने आरोप होत आहेत खोक्या, तो एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतो परंतु तो पोलिसांना सापडत नाही. हे अपयश नाहीये. नाही, निश्चितपणे पोलीस देखील आपला प्रयत्न त्या ठिकाणी करीत आहेत. लवकरच त्याला अटक त्या ठिकाणी करण्यात येईल. सर, रामदास कदमांचं एक वक्तव्य समोर येतं की लाडकी बहीण योजना जर एक बंद केली, 10 नव्या योजना चालू करण्यात येईल. कशा प्रकारे वक्तव्य बघता सरकारची भूमिका काय आहे? नाही, लाडकी बहीण योजना ही सरकारची आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींना आवडणारी योजना आहे. ती कधीही बंद होणार नाही. निश्चितपणे अजून ज्या ज्या योजना सरकारला उपयोगी वाटतात, ज्या जनतेच्या कामाच्या राहू शकतात, त्या चालू करण्यात येईल. मधी यात्रेमध्ये कुठे काय असं म्हटलं जाते, कारण मुस्लिम व्यापाऱ्यांना या ठिकाणी ग्रामस्थांनी ठराव करून बंदी घातली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठाने आता या स्थगिती दिलेली बंदीला. त्यामुळे कुठेतरी दोन धर्मांमध्ये या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. नाही, दोन्ही समुदायांमध्ये त्या ठिकाणी समन्वय साधून एक चांगला मार्ग त्या ठिकाणी काढण्यात येईल. सध्याच्या मुद्दे सुरेश धस यांच्या संदर्भात उत्तर दिले की पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांनी त्यांना समज द्यावी. ज्या पद्धतीने वाल्मीकरण प्रकरणाच्या पद्धतीने त्यांनी आरोप केलेले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी अशा पद्धतीने पक्षाच्या कुठेतरी नाराजी एकमेकांच्या विरोधात हे वक्तव्य अजून माझ्यापर्यंत आलं नाही. मी याची माहिती घेऊन तुम्हाला त्याच्यावर नंतर प्रतिक्रिया देईन. खोक्या भोसले आरोपी आहे बीड मधला आणि सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा मानला जातो. TV9 ला चालेल. जी हिंदी में जानना चाहते हैं कि रामदास कदम ने कहा कि लाडली बहन योजना बंद कर देंगे तो 10 नई योजना यहाँ पर शुरू की जा सकती है. क्यों लाडली बहना का प्लान अब खत्म हो चुका है क्या? नहीं, लाडली बहना हमारी हमेशा लाडली ही रहने वाली है. लाडली बहना हमेशा के लिए चालू रहेगी और शासन के उपयोग की और जनता के उपयोग की जो नई योजनाएं रहेगी वो भी शासन चालू करेगा. एकनाथ शिंदे साहेब, एकनाथ शिंदे यांनी अभिषेक